उत्सवाच्या वातावरणात श्री महालक्ष्मी अंबाबाईची पालखी या ठिकाणी कात्यायनी देवीला निमंत्रण देण्यासाठी आलेली आहे. या मागची आख्यायिका काय आहे हे आपण भगवान महाराज यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, मी कळंबा गावचा रहिवासी असून या ठिकाणी आध्यात्मिकेचं जे काय कार्य आहे त्यामध्ये आम्ही सतत असतो आणि आहे. या ठिकाणी कळंब्यातून तिची अंबाबाई कात्यायनी देवीसाठी भेटायला आलेली आहे आणि तिच्या पाठीमागं एक श्रद्धा आहे की 1858 सालापासून कळंबा गावची स्थापना झाली आणि त्या स्थापनेच्या नंतर आजही या ठिकाणी आमच्या गावातील सर्व आबालवृद्ध, लहान थोर, महिला, माता भगिनी या ठिकाणी पालखी संघ येतात आणि या ठिकाणी त्या देवीला विनंती करतात की आमच्या अंबाबाईचा उत्सव या ठिकाणी 2007 पासून चालू झाला आणि त्या उत्सवामध्ये आपलं अधिष्ठान अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून देवीला निमंत्रण द्यायसाठी आपण या ठिकाणी येतो. आणि या निमंत्रणाच्या पाठीमागे भावना आहे या ठिकाणी गावामध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीने राहावं ह्याच या पाठीमागचा मूळ उद्देश आहे आणि म्हणून या ठिकाणी येतो आपण. त्यावेळी पूर्वजांनी त्या ठिकाणी पालखी नेत असताना हे गुरव लिंबू देतो, देवीचं अस्तित्व म्हणून लिंबू देतो आणि त्या लिंबूच्या पाठीमागं काय असतं की लिंबू रूपानं देवी त्या ठिकाणी आपल्यासंग येते आणि तो जर लिंबू त्या गुरुवाच्याकडून जर समजा काय गैरवर्तणूक झाली तर तो गेला तर परत त्या ठिकाणी इकडे यावं लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी तो इथला गुरव कात्रीचा देत असताना त्या गुरुवाला सांगत असतो की हा लिंबू तुम्ही देवळापर्यंत जात असताना कटाक्षानं त्या ठिकाणी त्याची संगोपन सावधरीतीनं तुम्ही सावधरीतीनं त्या ठिकाणी करा आणि अशा रीतीने तेही करतात, गुरव लोक करतात. हाही गुरव देतो. आजही ही देवी कोलासूर राक्षसांनी या ठिकाणी तिची स्थापना केलेली आहे. या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी या ठिकाणी तपस्या केलेल्या आहेत आणि त्याचं एक फळ म्हणून आमच्या कळंबा गावामध्ये अंबाबाईचं या ठिकाणी अधिष्ठान तयार झालं आणि म्हणून या ठिकाणी आमच्या इथे आता जवळजवळ नाही म्हटलं तर 3-4 हजार लोक या ठिकाणी आलेले आहेत, मुला मुली, यासाठी की एवढ्यासाठी की गावामध्ये कुठल्याही प्रकारचं असंतुलित वातावरण होऊ नये, शांततेने आणि सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं, आनंदी वातावरण निर्माण व्हावं ह्या पाठीमागची मूळ उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.